एकदा माझा नवरा मला बोलला होता की तू फक्त माझ्या पैशावरच मरते. मी पण बोलले की कोणते पैसे? ते 250 रुपये जे तुमच्या खात्यात पडलेले आहेत महिन्याच्या शेवटी तर मलाच माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे मागतात. ते पण तुम्हाला कमी पडतात ना. कोणती एफडी आहे ना इन्शुरन्स आहे. इन्शुरन्स काढ म्हणलं तर कोण म्हणता की तू का माझी जायची वाट बघते का? ना कोणती प्रॉपर्टी कमवून ठेवली आहे. हा एक प्रॉपर्टी आहे ना की ज्यात 5.5 फूटची हाईट आहे आणि डोक्यावर 15 ते 20 केस. यावर्षी तक्षूचे रक्षाबंधन जोरात आहे कारण यावर्षी रक्षाबंधनला तक्षूचा दादा आलेला आहे. दादाला म्हणजे दादाला पण आम्ही शेपून निवडायला बसवलं. लग्नानंतर आयुष्य असं काहीच झालंय ना की जिथे पण कुठे मी पाहुणी बनून जाते ना मलाच काम करावं लागतं. असा काय गुन्हा केलाय मी कोणाच ठाऊक. अभ्यास केल्याशिवाय फ्रेंच फ्राईज खायला मिळणार नाही याचा दम देत मस्त आमचा विधान अभ्यास करत होता आणि सोबत आमची तक्षू पण त्याची सॉस खायला मदत करत होती. जेवढ्या पूर्ण सिरियल मध्ये शक्तिमान फिरला नसेल ना तेवढी आमची तक्षूच फिरायला लागली आहे. कधी कधी वाटतं की आपण कोरोनातच मेलो असावं आणि आता आपण नरक मध्ये आहोत कारण सासरी कामच तेवढं करावं लागतं. पूर्ण आयुष्यामध्ये एकच खेळ आहे. लहानपणी कावळा उड, चिमणी उड, तरुणपणात झोप उड, चैन उड, म्हातारपणात केस उड, दात उड. बस आयुष्यात काही ना काही उडतच जातंय. सगळ्यांचं आयुष्य उडण्यात बिझी आहे आणि आमची तक्षू गोलगोल फिरण्यात.